खानाची बर्माची ऐकल्यापासून औरंगजेबाचा अस्वस्थ झाला होता. इथूनच राष्ट्र शिवाजी महाराज हे दिल्लीचे तथाचे जबरदस्त शत्रू आहेत. यात औरंगजेबाची खात्री झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेब आपल्या मामाला शाहिस्तेखानाला बोलवलं. तो त्याला म्हणाला, काय वाटतंय ते कर, पण तुला शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. मागची सैन्य मी तुला देतो, पण मला शिवाजीचा पराभव हवा. एक लक्षात ठेव, जर का तुला जमलं नाही तर मला तो दाखवायला सुद्धा येऊ नकोस. शाहिस्तेखान निघाला. बरे उंट, अजाबुरे, दारुगोळ्याचे छगडे, तोफा असतं. जे जे बरोबर घेणं शक्य होतं तेव्हा सगळं घेऊन शाहिस्तेखान निघाला. तिथे सागरासारखी आवड होती. लंगड्यासारख्या तसं राजावर चाल करत होता. शाहिस्तेखानाला पक्की माहिती होती, डोंगरी किल्ल्यांचे झुंज घ्यायला आपल्याला परवडणार नाही. पण त्यावर नाही, शिवाजीशी लढाई करायची तर मैदानात, म्हणजे त्याला कुठेच रडता येणार नाही. आणि आपलं काम फत्त होईल. म्हणून खान आला तो थेट पुण्यात लाल महालात. तिथेच त्याने आपला ठ ठोकला. त्याला सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्यांचं काहीच चालेना. त्यांनी मनास उत्तर करता येईना. खान नागासारखा महालात बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला कसं उचलून लावायचं. कारण समोरासमोर लढणं केव्हा शक्यच होतं. महाराज विचार करावा लागले. अचानक एक धाडसी विचार डोक्यात आला. ताबडतोब महाराज महासाहेबांकडे गेला. महासाहेबांनी शांत त्यांची योजना ऐकली. डोळे बंद करून ते शिवाला म्हणाले, शिवा, तुझी योजना प्रेम असतात प्राण काय रे शिवा. साहेब, तुमचे बाबाने माझ्या पाठीचे असताना आमचे काळाला आकाश नाही धोकाळले. आम्ही काळालाही भेट नाही, म्हणूनच आपल्याकडे परवानगी मागणार. महासाहेबांनी आशीर्वाद केला. 46 वेळ चांगलाच वाढवला होता. पेटीच्या आत चौकट होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लगत वरात ठरले पोवारे महाराजांच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं. त्यांनी परवानगी दिली. महाराजांचे मोठं अचूक दूर झालं. संध्याकाळच्या लग्नाची वरात हळत होती. नवे शब्द म्हणत होते. वरात बघायला ही लोकांची गर्दी केली होती. वाजत गाजत वरात पुढे सरकत होती. वरात पुढे आली, थांबली. मुलांच्या पाहून घेऊन नवरी मुलगी वाड्यात आली. वरातीचे लोक पांगले. आध्या वाड्यात नवरीनं आपला वेश फेकून दिला. आत एक मावळा होता. हातात तलवार घेऊन तो बाहेर पडला. वरातीच्या मावळ्यांनी सुद्धा आपल्या तलवारी बाहेर काढल्या. सगळ्यांना एकत्र जमून महाराजांनी हलक्या आवाजात घोषणा दिली, सगळं बस तिथे गेलं होतं ना. महाराजांनी स्वयंपाकघरात प्रवेश केला. तिथे आजही चौकट होत होती. महाराजांना बघता ते गोंधळले. त्यांना आडवलं, त्याची गदडी ओढून टाकली. सगळे जण इथं घुसले. आपला महाराज तर गोरच पडला होता. त्याची कल्पना काय फुटतच नव्हती. तेव्हा खाली आरडाओरडा ऐकू आला. महाराजांची झोपच झाली. काय झाले? कसला दंगा मारून साठी खाली पावला. तेव्हा त्याला मावळे दिसले. शिवाजीच्या पाहत असल्याला कसं याला फॉलो करायला लागला. इतक्या खिडकी तो मारून आला. तलवार उघडलेल्या भारत जीवसाठी त्यावेळेस महाराज खाऊ घातला. खाऊ खाण्याच्या दुसऱ्या हातावर पडला. खाण्याच्या हाताची बोट तुटली. ही वाजवण्यासाठी खान मिळाला तर ते घालून लागून बसला.
आपण पण रेंटीची आपण रेंटीची महाराजांनी विचारलं कौन है जीप जिथे खांदा ती बडी महंगा मग त्याचं नाव झालं महाराज जाके जाके थांबले त्यांना आवाज तर थोडा मध्यम वाटत होता त्यांनी नीट समोर पाहिले तर वेगवाची गोट्यात चाळीसचा खान थरथर उभा होता त्याचं काय थरथर थांबेना शिवाजी बोलले शिवाजी शिवाजी म्हणतात तो मीच आज तुझ्यावर दया करतोय पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकी जीव गेला असेल तू पुन्हा सोडून निघून जा आत्ताच्या आत्ता निघून जा खान खाना जीव वाचून पळून गेला केतून असं दिसेना जाता जाता मावळ्यांनी एक धमाल उडवली मध्ये वाद्य होते जवळच वाजत झोपले होते तलवारीचं दामन त्यांनी नीट वाजवायला सांगितलं तेव्हा माझा सिंह गडा होते तेव्हा असं लागलं महाराज सिंह गडावर सुद्धा पोहोचलेच होते परत म्हण